तर येथे ना मी तुम्हाला काही ॲमेझॉनवरून घेतलेल्या साड्या दाखवणार आहे. ज्या तुम्हाला आवडल्या तर तुम्ही त्या नक्की खरेदी करू शकता. तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहील आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा राहील. तर पहिले ही स्टोन वर्क साडी आहे. तर हिचा कलर तुम्ही बघा, खूप छान कलर आहे आणि साडी पण खूप छान आलेली आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की खरेदी करा. आणि सध्या ॲमेझॉनवर सेल पण चालू आहे, तर आपल्याला स्वस्तात मस्त साड्या पण भेटतात. आणि अजून तुम्हाला मी काही डेली वर्कच्या म्हणजे डेली यूजच्या पण साड्या दाखवणार आहे, ज्या सिंपल आणि सोबर साड्या आहे मस्त. आणि अजून एक साडी इतकी छान आहे जी तुम्ही पार्टी वेअर वेडिंग फंक्शनमध्ये सुद्धा घालू शकता. सध्या त्या साड्यांचा खूप ट्रेंड चालू आहे आणि ही साडीसुद्धा, या साडीचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. जेवढ्या पण साड्या तुम्हाला दाखवलेल्या असतील सगळ्या ट्रेंडी साड्या आहे. आणि डेली वेअरसाठी ऑनलाईन घेतलेल्या साड्या पण खूप छान येतात. जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही त्या घेऊ शकता, कारण की त्यांची क्वालिटी वगैरे छान आलेली आहे. तर त्याच्यानंतर आता जी तुम्हाला साडी दाखवणार आहे ती खूप ट्रेंडिंग साडी आहे. सध्या खूप या साड्यांचा ट्रेंड चालू आहे आणि याचा कलर पण इतका सुंदर आहे. आणि तुम्ही बॉर्डर बघत असतील, बॉर्डरवर मस्त स्टोन वर्क केलेलं आहे आणि सॅटिन सिल्क इतकी छान वाटते साडी वेअर केल्याच्या नंतर. आणि याच्यामध्ये अजून कलर पण आहे, रेड, पिंक, तुम्हाला जो कलर पाहिजे असेल. पण हा कलर खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या. जर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता, कारण की खूप ट्रेंडिंग पॅटर्न आहे. आणि हिची जास्त प्राईस म्हणजे साडीची जेवढी सुंदर आहे ना त्या किमतीच्या मानाने प्राईससुद्धा खूप जास्त नाही आहे. आणि तुम्ही ही वेडिंगमध्ये पण घालू शकता, म्हणजे लग्नामध्ये, पार्टीवेअरमध्ये. आणि खूप छान वाटतात या साड्या. सध्या ट्रेंडच आहे त्यांचा. आणि काठापदराच्या घालण्यापेक्षा या साडीने ना लुक पण खूप छान दिसतो. तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की घेऊ शकता. फंक्शनमध्ये पण छान वाटतात या साड्या. आता तुम्हाला मी पुढे काही डेली वेअरच्या पण साड्या दाखवल्या, त्या पण तुम्हाला जर आवडल्या तर त्यांची पण लिंक राहीलच डिस्क्रिप्शनमध्ये. ही साडी बघा, तुम्ही ही डेली वेअरसाठी घेऊ शकता. किंवा असं कुठं आपल्याला जायचं असेल तर म्हणजे सिम्पल वेअर साड्या करायच्या असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता. याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. साडीला फक्त लेस आहे खालच्या बाजूने आणि ऑरेंज कलरची आहे आणि मध्ये थोडीशी डिझाईन आहे. प्लेन साडी म्हणजे डेली वेअरच्या साड्या आहे या. कधी कधी असं कुठं थोडं जवळ जायचं असेल तर अशा साड्या आपण घालू शकतो. घालण्यासाठी पण खूप छान कम्फर्टेबल असतात या साड्या. तर याची पण लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अजून 2 साड्या आहे डेली वेअरसाठी, त्या पण खूप सॉफ्ट आणि सिल्क मस्त आलेल्या आहे. त्यांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्या पण तुम्हाला आता दाखवते. या सगळ्या साड्यांची तुम्ही घडी पण बघत असतील किती छोटे आणि खूप कम्फर्ट वेअर वाटतो या साड्यांचा. तर आता ही साडी बघा, हिचा कलर पण खूप सुंदर आहे आणि साडीचा पॅटर्न पण खूप मस्त आहे. बॉर्डरला थोडीशी लेस वर्क आहे आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये पण वेअर करण्यासाठी, म्हणजे सगळ्या ऑल ऋतूंमध्ये आपण या साड्या वेअर करू शकतो. सॉफ्ट सिल्क आणि लाईट वेट आहे सगळ्या साड्या, जास्त हेवी साड्या पण नाही. आणि या साडीचा कलर पण कॉन्ट्रास्ट पण खूप छान आहे, लाईट वेट आहे तो. आणि ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आलेला आहे. साडी पण खूप सुंदर आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लिंकवर जाऊन कलर पण चेक करू शकता. कोणत्या कलरची जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता. हा कलर पण खूप सुंदर दिसतो आणि काहीतरी वेगळा पॅटर्न वाटतो डेली वेअरसाठी. त्याच्यानंतर अजून एक साडी तुम्हाला दाखवते मी. ही साडी बघा, तर याला थोडीशी, हा पण खूप वेगळा पॅटर्न आहे आणि खूप छान वाटतो. ब्लाऊज आपण या साड्यांचे मॅचिंग ब्लाऊज जर वेअर केले शिवून तर इतके छान वाटतात. प्रिंटेड साडी मस्त. तुम्ही बघत असेल कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे फुलांचं आणि खूप छान वाटतं. एकदम लाईट वेट आहे, डेली वेअरसाठी खूप कम्फर्टेबल साड्या आहे. तर या सगळ्या साड्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला यांची प्राईस जर बघायची असेल तर लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर यांची प्राईस पण येऊन जाईल सगळ्या साड्यांची. ज्या साड्यांची तुम्हाला प्राईस म्हणजे जी साडी तुम्हाला आवडली तर तुम्ही त्या घेऊ पण शकता. तर आता या सगळ्या साड्या बघून झाल्या. तुम्हाला कोणती साडी आवडली नक्की कमेंट करा. मला ही जी सगळ्यात जास्त साडी आवडलेली आहे वरची, आणि डेली वेअरच्या पण खूप छान आहे. ही रेड कलरची पण बघू शकता, खूप छान वाटते. तर नवरीची हळद आहे पार उद्या उद्या आणि आज ब्लाऊज शिवते. तिला मेहंदी लावायची ती म्हणते, मग मी ट्राय कधी करू. सुरेखा ताईंनी लयच अर्जंट हे केलंय. अर्जंट हे केलं नाही झालं ते माझ्या. रात्री शिवायचं ना बाई, मी तर जागून शिवायचे पहिले. अरे आपली जागा होती सांग बरं, इथं विरा झोपली होती. विरावर होती बेडवर, आपण मग जागा होती इथं खाली.
खरं रात्री देणार नाही म्हणजे सकाळी सकाळी उठून आणि आम्ही आलो त्याच्यानंतर तू किती टाइमपास केला मस्त बसली सोप्यावर हा ना मम्मी ते सगळे गेले होते हॉस्पिटलला ती मस्त गप्पा मारीत बसली माझ्यासोबत आणि गप्पा मारल्या मला काय माहिती नाही इतकी अर्जंट ब्लाऊज नाही तर मी तुला शिवायला बिलगवलं असतं तुला द्यायला लागत होतं काल मग जेवायला. शिवलं असतं हे काय दिलं ना तिने मला आता हे बाई कटिंग कर म्हणली आता मी तुला एक कटिंग करते हा. प्रिन्स कट बोटने डिझाईन पण शिवून द्यावं लागेल आहे ना आणि आता शिबिर शिवायला ती मम्मी ऑनेस्ट करते आमची मम्मी पार सेम असंच करायची सेम पण आदल्या दिवशी हळद का पार सकाळी ब्लाऊज द्यायची आई मम्मी सकाळी द्यायची मी आदल्या दिवशी देऊ राहिली नसतं झालं ना पण ते दवाखान्यांमध्ये 2-3 दिवस हा तिची ननंदबाई पण ऍडमिट आहे ना ती का परवा दिवशी तिकडच होती तिकडं तर दवाखान्यातच होते मी दिवसभर रात्री आले काल रात्री आले तरी आम्ही आल्यापासून काहीच हे नाही तिला तिचं चालू आहे का ग? माझं म्हणजे आम्ही तिकडेच होतो ना हॉस्पिटलला हा. संध्याकाळी आलो आणि आम्ही जाणार होतो काल पण ती म्हणली आज अनुचा बड्डे थांबा थांबा आजच्या दिवस थांबा तुम्ही मला मदत देत बहीण थोडी ब्लाऊज आणखी मी तर काहीच माझी तयारी करून नव्हते आले ना कपडे आणलेले ना काहीच विराचं काहीच नाही आणलेलं माझी साडी घाल नाही तर माझा तिने ना dress घाल. बळजबरी थांबवले माझी साडी नाही तर माझा ड्रेस घाल आमची रात्री कालच जायची तयारी होती आम्ही त्याच्यामुळे काहीच घेऊनच नव्हतं आलो आता तिला थोडी हेल्प करू लागते थोडी हेल्प कर माहिती ना जरा मदत होईल तुम्हाला मी बदलांच्या गाड्या घातल्या तिचं यशला म्हणलं त्या कप्प्यात ठेव तर तिचा यश पळून गेला आता आणून आले असून पप्पाच्या गाड्यांचं काही नाही आधी या पोरीचं ब्लाऊज पाहावं लागेल हा नाही कापते ना तर काल आम्ही हॉस्पिटलला गेलो ना तर मग पप्पांचे डोळे वगैरे चेकअप केले आणि शुगर वगैरे टेस्ट केली आणि मग त्यांनी सोमवारचं बोलवलं आहे ऑपरेशनसाठी तर मग आम्ही संध्याकाळी जाणार होतो रिटर्न पण सुरेखाताईने आम्हाला बळजबरी थांबलं आणि आम्ही थांबण्याच्या हिशोबाने काही चाललेलो नव्हतो कारण आम्हाला संध्याकाळी रिटर्न जायचं होतं हॉस्पिटलला जाऊन पण ते अनुष्काचा बड्डे होता मग ती म्हटली आजच्या दिवस थांबा मग तयारी तर काहीच करून नव्हतं आलं थांबल्याची घरी पण कपडे वगैरे बाहेरच पडलेले होते पण मग तिने बळजबरी थांबवलं आणि मग तिला तरी बरीच हेल्प झाली मग मम्मीची पण आणि मग मी तिला हा ब्लाऊज आहे ना कटिंग करून दिला प्रिन्स कट होता त्याच्यानंतर ही बॅक साईड शिवून पण दिली आणि त्याला लेस वगैरे लावायची होती तर ती लावून पण दिली आणि त्याच्यानंतर आहे ना मग विरा ना सकाळी उठल्यापासून आज खूप रडत होती ती दररोज एवढी ताण नाही देत पण आज आहे ना तिला काय झालं तर काय माहिती म्हणायची घरी जायचं तिला करमानच वाटतं आणि काय तिला सर्दी झाली होती त्याच्यामुळे तसं करत होती मग मम्मी तिला घेतलेलं होतं आणि खूपच रडत होती उठल्यापासून ती आणि मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ सकाळीच पण तरी ती म्हटली नाही थांबाच आज आणि बड्डेची तयारी चालू होती म्हणजे बड्डे करायचा आहे म्हणत होती अनुचा आणि त्याच्यानंतर मग आहे ना मी हे एवढं अर्ध तिला करून दिला ब्लाऊज मग विराला थोडं घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना थोडं स्वयंपाक बनवायला घेतला आणि असं तसं मग तिचे 3 ब्लाऊज होते नवरीचे तिला एका दिवसात म्हणजे एक दिवसात पण नाही दुपारचे 2 वाजेपर्यंत तिने टाईम दिला होता नवरीला ब्लाऊज घ्यायला ये म्हणून आणि तिने ब्लाऊज तिला पूर्ण कंप्लीट करायचे होते तर हा बऱ्यापैकी मग मी निम्मा तिला कंप्लीट करून दिला कापायला शिवायला बराच वेळ जातो तर तेवढा तिचा टायमिंग वाचला आणि मग हा एवढा मी गळा जोडला या पद्धतीचा ब्रायडल लुक आणि ब्लाऊज शिवल्याच्यानंतर खूप छान दिसायला लागला कलर पण छान होता हे कापायचं पण तिला अस्तरचं नियोजन बघते तसं मॅचिंग नाही ना अस्तर जास्तच होत नाही मॅचिंग यश गेला आणायला त्याच्यात नेमकं अस्तर पण नाही हे पण तसंच आहे का ग अयो म्हणजे अजून एक शिवायचं आहे का 2 वाजेपर्यंत होईल ना होईल पण काय माहिती आता अजून तो पिवळ्याला अजून तो ते झालं तर माझे झाले का मी पुढचं जोडून देते मग तर मग वाटलंच मला याची कटिंग करून दे याची सिंपल प्रिन्स कट दिली तर चालेल चालेल तर याची कटिंग करते तू शिव ही सिंपल मी स्वयंपाक बनवते मम्मी तुम्ही करते डब्बा मला तरी माझं काम आवडलं भाजी बनवून आणि टिफिन द्यायचा हॉस्पिटलला सगळं मला चाललंय पण काय आता आम्ही नसते आलो. आणि आधी ना अनुष्काचा बर्थडे पण आहे ज्या दिवशी अनुष्काचा बर्थडे असतो त्या दिवशी माझं कामच आवडत
तुला तर काय शेला नाही लावलं होतं ना. तर आता आहे ना दुपारचे 12 वाजले आणि विरुड्या पडशील ना बाबी. विरू काय आलं कोणतरी आलंय ना बाहेर. तर आता दुपारचे 12 वाजले आणि सूर्यगताईचे आता 2 ब्लाऊज कम्प्लीट झाले. आता तिसरं ती कापू राहिली. तिचीच कापते तिची शिवून. एक दिला होता मी कापून आणि थोडा शिवून दिलता पाठीमागचा भाग. आणि ना आता अनु पण आले शाळेतून. अनुचा आज बड्डे आहे आणि बड्डेसाठी आम्ही थांबलो होतो पण आम्ही जाणार थोड्यानेच केक कट करून जाऊ. नाही का ग? कारण पप्पाचं चाललंय जायचं बघू ना. तर आता वाजत चालू टाइम झालाय. त्याच्यात काय आहे पाहू ना. आणि ना ताईला मी आज बरीच मदत केली तरी. मदत केली मला. तिला मी भाकरी बनवून लागले, बनवून दिल्या. कटिंग केल्या, सकाळी गोदड्या पण करून दिल्या. ब्लाऊजची राहिलेली. तिला सगळ्यात जास्त मदत ब्लाऊजची झाली थोडी. तो पण का आपण दिला असता पण असतात नव्हतं. आत्ताशी दाजींनी अस्तर आणलं तर मग मी बाकीचं तर चला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आता आमचं अजून नियोजन नाही काहीच, पुढं बघू सांगू पुढच्या व्हिडिओत. अगं थांब ना. आणि दीदीचं पार्सल आलं. थँक्यू मन पप्पाला. मावशीने थँक्यू मन पप्पाला. मावशीने घेतली विरा. अगं ते मावशीचं पार्सल आहे पप्पा नाही थोडी घ्यायचं. पप्पाने घेतलं का ग विरा? कोणी घेतलं? आता घेतलं ना पप्पाने. माझ्या पप्पाच्या हातातून घेतलं म्हणजे पप्पाने घेतलं. असं हात पाहिजे बघा असं हात आटकून घरात नाचून चालत होती. घेतलंय मावशीने. असं हात पाहिजे. मावशीने घेतलंय. मावशी दाखव कशी आहे म्हणा. अगं आवडते का ग? थोडं पाय थोडं पाय. पण आवडते असं का? ठीक होता का? असं असं नाही. हा असा. हात घाल ना, हात घाल. तसं नाही. असं एक बाजू. असं हा. असं करायचं. विचार मावशी हे नाही घालायचं हे नाही. हे बघ, असं कशी करायचं. दिसते म्हणा मी विचार. असं उभं राहायचं. तुला आवडली का? पर्स आवडली? आणि मी दिली बस का पर्स तुला गिफ्ट. हा? तू तिकडे म्हणली कुठं चालली? मावशी काय खडूचा घेऊन कार्यक्रम इकडे लावशील इकडे. इकडे इकडे तू. आवडला ना तुला? देत? तू म्हणली मावशी काही घेऊन देत नाही मला. मला माहिती मागच्या वेळेस नुसतीच बोलत होती, काही घेऊन देत नाही. आता पर्स घेऊन दिली बस का मी बाजूला. लय भारी म्हणते कागद खरंच. जसं तिला कोणी ऐकलेलं डायलॉग आहे असं बोलत. कागद आहे त्याच्यात कागद. नुसतीच बोलायची वेळ. तीच बोलत ती काही घेऊन देत नाही. तिला म्हणजे तिला भामटी झाली आता. तिला भांडण झाली आता. कागद आहे ना. काय गं? कागद आहे. कागद आहे ना. पैसे माझं भरून घेतली. विरू अनुला हॅपी बर्थडे ना. हॅपी बर्थडे म्हण ना विराला. आणले तिला. ए, आम्ही दीदीचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे म्हण ना. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. काल शाळा नव्हती का आज? मन बरं. नाही गेलो. का? काहीच तयारी नव्हती झाली. नेमकं कॅमेरा चालू केलं का म्हणत मन बरं. हॅपी बर्थडे अनु. अनु दीदी